परभणीतील क्रूर पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करा, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। परभणी येथे झालेल्या प्रकरणात जबरदस्तीने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत। भीमनगर वस्तीवर ज्या पोलिसांनी लोकांच्या गाड्या फोडल्या, निष्पाप लोकांवर लाठीचार्ज केला, अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केलं जावं, तसेच त्यांच्यावर खटले चालवण्यात यावेत, अन्यथा सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिलाय। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाच्या शिल्पाची जाणून बुजून तोडफोड करण्यात आली। त्यानंतर 11 डिसेंबर 2024 रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली। हा बंद शांततेच्या मार्गाने होत असताना परभणी जिल्हा प्रशासनामार्फत बंद करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला। भीमनगरच्या वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली बहुजन लोकांवर लाठीचार्ज करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली। पोलिसांमार्फत भीमनगरमधील लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या। कॉम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरवादी तरुणांना जेलमध्ये टाकण्यात आलं। कोणताही दोष नसणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। कॉम्बिंग ऑपरेशन मधून काल दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी LLB चे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी विद्यार्थ्याचा पोलीस कस्टडीत खून करण्यात आला। परभणी येथे झालेल्या प्रकरणात जबरदस्तीने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। भीमनगर वस्तीवर ज्या पोलिसांनी लोकांच्या गाड्या फोडल्या, निष्पाप लोकांवर लाठीचार्ज केला, अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केलं जावं, तसेच त्यांच्यावर खटले चालवण्यात यावेत, अन्यथा सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत। परभणीचा जो हल्ला झाला व संविधानाची जी विटंबना करण्यात आली, यावरून असं लक्षात येत आहे की या महाराष्ट्रातलं सरकार हे सर्वसामान्यपणे संपूर्ण आंबेडकर विरोधामध्ये, आंबेडकर विचारधारेच्या विरोधामध्ये काम करत असल्याचं दिसून येत आहे। मी आंबेडकरी विचारधारेतील सर्व समाज बंधू आणि भगिनींना विनंती करतो की परभणीतली घटना ही सामान्य घटना नाही, ही आपल्या समाजावर केलेला एक हल्ला आहे आणि त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हल्ल्याचा निषेध करून थांबणार नाही आहे। जोपर्यंत या संपूर्ण परभणीतल्या समाजकंटकाच्या विरोधामध्ये ज्यांनी नियोजन करूनपणे या ठिकाणी विटंबना केलेली आहे, त्या विटंबनाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्यामध्ये दोषी जे आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीने भूमिका घेऊन आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। तसेच याप्रमाणे पुढील सर्व या प्रकरणामध्ये पुढील सर्व आमचे आदर्श नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे जे जे आदेश येतील त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि माननीय आमचे अध्यक्ष आदरणीय महावीर तात्या कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे साथ देण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत। यापुढचा संपूर्ण काय कार्यक्रम असेल, ती दिशा असेल, ती ठरवण्याचं संपूर्ण नियोजन झाल्यानंतर या पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना कळवण्यात येईल असे मी विनंती। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।